सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। कर्जत शहरातील टेकडीवरील जुने तहसील कार्यालय परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य मंदिर व स्मारक उभारण्याची महत्त्वाकांक्षी संकल्पना पुढे आली असून शिवप्रेमी काशीनाथ एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेतलाय। या संकल्पनेमुळे परिसराचा विकास होऊन कर्जतला एक नवीन पर्यटन स्थळ मिळू शकते अशी अपेक्षा आता व्यक्त होते। काशीनाथ शिंदे यांनी सांगितले की कर्जत टेकडीवरील जुने तहसील कार्यालय परिसराची पाहणी केली असता तेथे अस्वच्छता व चुकीच्या पद्धतीने जागेचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे या जागेचे सुशोभीकरण करून येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य मंदिर उभारावे, तसेच छत्रपती जिजामाता व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या मूर्तींसह स्मारक उभारण्यात यावे अशी त्यांची मनापासून इच्छा आहे। तसेच स्वराज्य स्थापनेत योगदान देणाऱ्या 18 पगड जातीतील मावळ्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांची स्मारकेही या ठिकाणी उभारण्यात यावी अशी संकल्पनाही त्यांनी मांडली आहे। यामुळे संपूर्ण परिसर स्वच्छ, आकर्षक व ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध होईल असे त्यांनी स्पष्ट केले। याच संदर्भात प्रांत अधिकारी प्रकाश संगपाळ यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले। यावेळी संगपाळ यांनी सकारात्मक भूमिका घेत तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्याचे आश्वासन दिले। दरम्यान पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश भाऊ कदम यांनीही या उपक्रमाला पाठिंबा दर्शवले। त्यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माता व संभाजी महाराज यांच्या इतिहासाचे जतन करणे ही काळाची गरज आहे। या ठिकाणी सध्या चुकीचे प्रकार घडत असल्याने ते थांबवून परिसराचे सुशोभीकरण करणे आवश्यक आहे। ते पुढे म्हणाले की ही केवळ एका व्यक्तीची नव्हे तर संपूर्ण समाजाची संकल्पना आहे। सर्व धर्मीय व समाज घटकांनी एकत्र येऊन या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले। तसेच गडकिल्ल्यांच्या संवर्धनासोबतच स्वराज्याचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केली आहे। या प्रस्तावित प्रकल्पामुळे कर्जत तालुक्याला ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या नवी ओळख मिळण्याची शक्यता असून लवकरच होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। माझे नाव काशीनाथ एकनाथ शिंदे, शिवप्रेमी हलिवली। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आम्ही पाहणी केली असताना त्या जागेवर चुकीच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी पडलेल्या आहेत। दिन झालेले लोक चुकीच्या पद्धतीने वापरणे, पण आमची एक मनापासून इच्छा आहे शिवप्रेमी म्हणून का ते जो भूखंड आहे वरील जुना प्रशासन कार्यालय त्या ठिकाणी एक छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मोठं भव्य मंदिर व्हावं। त्याच्या साईडला छत्रपती जिजामाता, संभाजीराजे भोसले यांचे मूर्ती स्मारक व्हावा आणि त्याच्या आजूबाजूचा सगळा जो परिसर आहे तो राखीव भूखंड छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिराच्या बाबतीत तो भूखंड राखीव ठेवण्यात यावा। त्याच्यामध्ये जे 18 पगड जातीमधले जेवढे मावळे होते स्वराज्य रक्षणासाठी त्यांची स्मारकं तिथं राखली जातील। त्याच्यामुळे त्या जागा सगळे परिसर स्वच्छ आणि सुशोभित दिसेल। त्यामुळे कर्जतला चांगलं पर्यटक म्हणून सध्या चालू आहे। त्याच्यामुळे त्या जागेमध्ये राजांचं मंदिर झाल्यानंतर त्या जागेला एक चांगल्या प्रकारचा दर्जा प्राप्त होईल। आता आम्ही माननीय प्रांतपाल साहेब यांची भेट घेतली असता त्यांनी निवेदन स्वीकारले आणि त्यांनी सांगितले तालुक्यातले जेवढे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी आहेत, राजकीय लोकांना आपण एक मीटिंग घेऊ आणि त्या मीटिंगच्या सान्निध्यातून आपण तो जो भूखंड आहे तो कसा शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी पूर्ण परिसरातला जो आहे तो कसा देण्यात येईल त्याच्यासाठी आपण चर्चासत्र लावण्यात येईल। कर्जतकर नागरिक आपल्या सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। माझे सहकारी मित्र काशीनाथजी शिंदे यांची संकल्पना आहे की जुने तहसीलदार कार्यालय जे आहे तिथे एक छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर व्हावं। त्यांनी ती मला बोलून दाखवली की आपण आपल्या पोलीस संघटनेच्या माध्यमातून याचा पाठपुरावा करू आणि तिथं ती जागा सर्व सुशोभीकरण करू। त्यानंतर ज्या मावळ्यांनी ह्या स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपले बलिदान दिले, आपले रक्त वाहिले, आपल्या कुटुंब त्याग केला आणि या स्वराज्य स्थापना केली, त्या मावळ्यांचा इतिहास तिथे आपण जिवंत ठेवू, म्हणजे इतिहास मांडू। अशा प्रकारच्या खूप कल्पना आहेत। ह्या स्वराज्यासाठी जिजाऊ मासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज आपल्या सर्वांना या निमित्ताने मी मुद्दामून नमूद करू इच्छितो की आम्ही पोलीस संघटनेच्या वतीने जुने तहसीलदार कार्यालय जिथे आता घरधुण्याचा वावर असतो, अवैध कामे तिथे होत असतात,
काल आम्ही पाहिलं तर आम्ही आपल्या मीडियासमोर बोलू शकत नाही, अशा प्रकारचे धंदे चालतात. आणि विशेष म्हणजे तिथे वनवे लागतात. तर जर का आम्ही जे संकल्पना जे शिंदेने जे संकल्पना मांडलेली आहे त्या संकल्पनेच्या नुसार आम्ही शिंदे आणि पोलीस संघटना नव्हे तर आमच्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट उल्लेख केलेला आहे. 18 पगड 12 बलुतेदार समाजाच्या सर्व मावळ्यांनी ह्या संकल्पना आत्मसात करावी. आणि शिंदेची जी संकल्पना आहे ती एकट्याची नसून 18 पगड 12 बलुतेदार समाजाची आहे. म्हणून सर्वांनी आमच्या पाठीशी उभं राहावं असं आम्ही सर्व कर्जत मावळ्यांना आवाहन करतो. याच्या मागचं कारण असं आहे की आपण जे मंदिरामध्ये आपण दर्शन घेतो, मंदिरामध्ये देवाची पूजा करतो, वारकरी संप्रदाय मोठमोठे सप्ते घेतात, कीर्तन करतात, परंतु केवळ मासाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या योगदानामुळे त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. आणि म्हणून आपण आज आपल्याला तो अधिकार प्राप्त झाला. त्यानंतर मी नेहमीच माझ्या घोषवाक्यामध्ये म्हणत असतो, जय संविधान. हे संविधान सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शातून घडवलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संविधानाला योग्य रीतीने जनतेला न्याय देण्यासाठी मांडलेलं आहे. म्हणून आपण त्यांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा नेहमीच आदर करतो. प्रत्येक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम असेल तर आपण प्रथम शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो, नमन करतो, नतमस्तक होतो. आणि खरोखर हे जर महापुरुष नसते तर आज आपली मंदिरं नसती, आपण भजन करू शकलो नसतो, कीर्तन करू शकलो नसतो. म्हणून मी या कर्जत तालुक्याच्या समस्त धार्मिक वृत्तीचे जे लोक असतील, याच्यामध्ये मुस्लिम आहेत, शीख आहे, ख्रिश्चन आहेत, मराठा आहेत, अनेक जातीचे 18 पगड समाज आहे, त्यांना मी आवाहन करतो की आपण आमच्या या संकल्पनेला आणि जे शिंदे माझे सहकारी मित्र आहेत त्यांच्याबरोबर माझ्या समोर आता मीडियाचे जे बालुगृह आहेत, ही संकल्पना आमची आज नाही, गेले 4-5 वर्षापूर्वीची आहे, लॉकडाऊन अगोदरची आहे. आम्ही जवळजवळ 35-40 गडाची पाहणी केली आणि त्यावेळेस स्वतः BJ 24 तास या मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पत्र देण्याचं आवाहन केलं होतं. जर आपण गड किल्ले संवर्धन केलं नाही, संरक्षण केलं नाही आणि सुशोभीकरण केलं नाही तर आम्ही गडावर जाऊन आम्हाला उपोषण करू. आणि त्या उपोषणाची दखल घेतली, आम्हाला निवेदन द्यायची गरज लागली नाही. आपण जर आता पाहिलं तर अनेक गडावर करोडो रुपयाची कामं चालू आहेत. ते केवळ काशीनाथ शिंदे यांचा संकल्पना आणि पोलीस संघटनेचा पाठपुरावा. आम्ही या भविष्यामध्ये खूप मोठं काही कार्य करणार आहोत. आमचा प्राण गेला तरी बेहतर, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आम्ही जिवंत ठेवणार आहोत. आणि ती आमची ही कर्जत तालुक्यातून सुरुवात आहे. आणि ही मायभूमी रायगड जिल्ह्याची महाराजांची स्वराज्याची राजधानी आहे आणि इथून आम्ही सुरुवात केलेली आहे. या अनुषंगाने आज आम्हाला अपेक्षेप्रमाणे नेहमीच आम्हाला ते सहकार्य करतात. या कर्जत तालुक्याचे कर्तव्यदक्ष उपविभाग अधिकारी माननीय श्री प्रकाशजी संकपाळ यांनी आमचं निवेदन घेतात. आम्ही थोडक्यात त्यांना 2 शब्दातच सांगितलं तर त्यांचं मन भरून आलं आणि त्यांनी आता आम्हाला ठोस आश्वासन दिलेलं आहे की कदम आपण शिंदे आणि मला आता त्यांनी तोंडी आश्वासन दिलेलं आहे की आपण थोड्या दिवसामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतील, पुढारी असतील, पदाधिकारी असतील, सर्व सामाजिक कार्यकर्ते, धार्मिक राजकीय सामाजिक कार्यकर्ते असतील, यांची आपण एक कॉमन मिटिंग लावू. त्याच्यामध्ये आपल्याला जे काय करावं लागेल, म्हणजे हे क्षेत्र नगर परिषद अखत्यारी येतोय तर नगर परिषद ठराव लागणार आहे. त्याच्यानंतर ते बांधकाम विभागाच्या अखत्यारी जाते, बांधकाम विभागाचे आपल्याला युनिशी लागणार आहे. त्यानंतर कलेक्टर साहेबांची लागणार आहे किंवा मंत्रालय ज्या पाठपुरावा करावा लागणार आहेत त्यासाठी तुम्ही पाठपुरावा कराल, त्याला आमचा सपोर्ट असेल. आणि आमची पण त्यांनी पण आता बोलून आम्ही स्वतः त्यांना म्हटल्यानंतर बोलून दाखवलं. त्यांचं पण आता स्वप्न झालेलं आहे की मी इथं आहे, म्हणजे माझ्या कार्यकाळात हे भूखंड छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला आरक्षित करण्यासाठी मी तुम्हाला लागेल ते मदत करीन. त्यामुळे आमचा आता आनंद दुर्गुणित झालेला आहे. त्यामुळे हे इथे कर्जत तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा, जिजाऊ महासाहेबांचं आणि संभाजी महाराजांचं आणि मावळ्यांचा इतिहास जो त्यांनी आपला संघर्ष केला, आपला प्राण त्यागला, रक्त वाहिलं आणि प्राणाचा त्याग देऊन या स्वराज्याची स्थापना केली, त्यांचा इतिहास 100% ह्या कर्जत तालुक्याच्या जुन्या तहसील कार्यालयाच्या टेकडीवर पाहायला मिळेल. आणि ह्या कर्जत तालुक्याचं नाव संपूर्ण भारतामध्ये नावाजलं जाईल एवढं या निमित्ताने मी कर्जत तालुक्याच्या सर्व मावळ्यांना नमूद करतो, थांबतो.